तर हाय हॅलो सगळ्यांना, कसे आहात सगळे? आय होप की तुम्ही खूप छान मजेत आणि हॅपी असाल. तर फर्स्ट ऑफ ऑल सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक, हार्दिक, हार्दिक शुभेच्छा. तर मी खूप दिवसातनं हा लाँग व्हिडिओ टाकत आहे आणि काही कामानिमित्ताने, काही घरच्या याच्यामुळे मला काही वेळ मिळालेला नाही लाँग व्हिडिओ टाकायला. तर आज मी म्हटलं चला नवीन वर्ष पण सुरू होत आहे आणि आजपासून मी कंटिन्यू मी लाँग व्हिडिओला मी सुरुवात केलेली आहे. तसे शॉर्ट व्हिडिओ मी टाकत होते, पण माझं चॅनल आहे हे मराठी ब्लॉगर राणी. तर जसं चॅनल आहे, जसं नाव आहे चॅनलचं, त्याप्रमाणे काही व्हिडिओ येत नव्हते, व्लॉग माझे येत नव्हते. तर आजपासून कंटिन्यू तुम्हाला माझ्या चॅनलवरती ब्लॉग हे माझे डेली पाहायला मिळतील. तर तुम्ही जर नवीन असाल माझ्या चॅनलवरती तर नक्कीच चॅनलला माझ्या व्हिजिट करा, व्हिडिओजला माझ्या लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. तर नवनवीन रेसिपी, नवनवीन डेली ब्लॉग्स असे तुम्हाला माझ्या चॅनलवरती पाहायला मिळेल. तर चला जास्त वेळ न घेता आजचा ब्लॉग मी सुरू करत आहे आणि चला बघूयात आज काय काय होतं काय काय नाही. तर ते सगळं मी व्हिडिओमध्ये शूट करण्याचा मी प्रयत्न करेन. तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि नवनवीन माझे व्हिडिओ पाहत राहा. तर चला कंटिन्यू राहा. तर इथं माझं ऑलमोस्ट सगळं काम उरकलेलं आहे आणि आत्ता वाजलेले आहेत 1. तर सगळं काम झालेलं आहे आणि स्वयंपाक पण सगळं झालेलं आहे आणि आत्ता मला करायचं आहे जेवण. तर सकाळी पण मुलीचं सगळं आवरून दिलेलं आहे, टिफिन वगैरे सगळं तिचं आवरून दिलेलं आहे, सगळं व्यवस्थित सगळ्या पद्धतीने सगळं काम असं व्यवस्थित झालेलं आहे. हे प्रत्येक गृहिणींचंच असतं, हे माझंच एकटीचं आहे असं नवीन काही नाही. ज्या घरात गृहिणी असतात, ज्या महिला असतात, त्यांना हे डेली रुटीन हे त्यांचं हेच असतं. घरातलं काम, घरातला स्वयंपाक, धुणं, भांडी, मुलांचं करणं आणि ह्याच्यातच त्यांचा खूप सारा असा वेळ जात असतो. तर माझं पण तसंच होतं आहे आणि तर माझं घरातलं सगळं उरकलेलं आहे आणि भाजी चपाती पण झालेली आहे आणि सगळंच झालेलं आहे काम. तर आता मला जेवायचं आहे. तर जेवायचं तर आहेच, पण असं कोणाच्या बाबतीत होतं तर मला नक्कीच सांगा, की जे केलेलं आहे आणि ते खाऊशी नाही वाटत आणि वेगळं काहीतरी असं करून खाऊशी वाटतं. तर असं कोणाच्या बाबतीत होतं तर नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि भात हा माझा खूप आवडीचा आहे. तो कुठलाही भात असो, मसाले भात असो किंवा जिरा राईस असो किंवा साधा डाळ भात जरी म्हटलं तरी मला खूप आवडतो खायला. तर आता मी भाजी चपाती केलेली आहे आणि मला असं वाटतंय की मी वेगळं काहीतरी करून खावं म्हणून. कारण का भात करायचं मी विसरलेले होते सकाळी. तर मला असं वाटते की मी मसाले भात करावा म्हणून. वाटाणे आहेत, सो मला असं वाटते मी वाटाणे भात करावा आणि चला दाखवते मग तुम्हाला मी कसं करते ते वाटाणे भात ते. तर चला. तर इथे मी असे वाटाणे असे सोलून ठेवलेले आहेत, सगळे नीट करून ठेवलेले आहे हे वाटाणे. आणि त्यानंतर इथं भाजी वगैरे पण तयार झालेली आहे. ही याची भाजी आहे, पावट्याची भाजी आहे, पाहू शकता. ही आहे पावट्याची भाजी. पण चपाती पण आहे केलेली. हे असं नाही की मी स्वयंपाक नाही केलेला ते. हे काय इथे मी चपाती पण अशी केलेली आहे, चपाती पण माझी झालेली आहे. पण असं वाटतं ना की वेगळं काहीतरी करून खावं आणि भात नसलं तर माझं जेवण हे अपूर्ण असतं. तर मला हा भात लागतोच. तर चला आता बनवते मी वाटाणे भात आणि कसं बनवते खूप साध्या पद्धतीने मी बनवत असते खरं तर. तर चला दाखवते तुम्हाला मी कसं बनवते ते वाटाणे भात. तर वाटाणा भात बनवण्यासाठी इथं मी घेतलेले हे आलं आणि 2-3 मिरच्या आणि 2-3 नाही ॲक्च्युली हे 5-6 मिरच्या आहे आणि ही खूप सारी कोथिंबीर. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार हे मी घेऊ शकता, कारण का इथं माझे तांदूळ आहे हे थोडेच आहे आणि त्यामुळे मी इथं हे थोडंच घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार घेऊ शकता. तर इथं मी आता हे सगळं मिक्सरला असं ग्राइंड करून घेणार आहे. त्यानंतर तर चला, तर हे मी सगळं असं इथं टाकून घेत आहे पूर्ण. तर
तर हे पूर्ण मी असं टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडीशी ॲड करते जिरी. तर एवढी अशी मी जिरी त्याच्यामध्ये टाकलेली आहे आणि हे मिक्सरमध्ये आता मी हे सगळं हे बारीक वाटून घेत आहे. तर चला दाखवते मग. तर इथं मी असे खडे मसाले हे काढून घेतलेले आहे थोडेसे. हे हिरव्या मिरचीचं वाटण आहे, याच्यामध्ये लसूण, आलं आणि हिरवी मिरची ही टाकलेली आहे. याचं वाटण मी करून घेतलेलं आहे जसं की मी मगाशी दाखवलेलं आहे. आणि हे आहे वटाणे. तर इथं तेल तापलेलं आहे. तर तेल पण आपलं बऱ्यापैकी तापलेलं आहे. तर इथे मी टाकत आहे आता. तर इथे मी टाकत आहे थोडेसे जिरे. जिरे टाकल्याच्या नंतर हे जे मी खडे मसाले काढून घेतलेले होते ते सगळे, तर ते मी याच्यामध्ये हे टाकून घेतले सगळे. आणि हे खडे मसाले टाकून घेतल्याच्या नंतर त्याच्यानंतर जे हे हिरवी मिरचीचं वाटण आहे, तर हे थोडंसं मी त्याच्यामध्ये टाकून घेते. तर हे असं टाकून घेतलेलं आहे थोडंसं, जसं लागतं तसं. आणि आता याचं मिक्स करते. तर याच्यामध्ये टाकते आता थोडीशी हळद. मी थोडीशी हळद याच्यामध्ये मी ॲड केलेली आहे. चांगला असा आता मी मिक्स करून घेते मी. त्यानंतर त्याच्यामध्ये आता मीठ मी ॲड करते. तरी तर चवीनुसार असं मी हे मीठ टाकून घेते. तुम्ही तुमच्या पद्धतीने टाकू शकता, तुम्हाला जसं लागते तसं. आणि त्यानंतर मी इथं थोडेसे शेंगदाणे घेतलेले आहे, कच्चे शेंगदाणे आहे. तर हे पण मी इथे ॲड करून घेते, कारण का मला शेंगदाणे आवडतात भातामध्ये खायला. त्यानंतर हे जे वाटाणे आहे, तर हे वाटाणे आता आपण इथं टाकून घेणार आहेत. तर जसं जसं पाहिजे तसं. तर इथं मी असं हे वाटाणे असं इथं टाकून घेतलेले आहे. तर वाटाणे भात आहे म्हटल्यावरती वाटाणे हे जास्तच टाकायला पाहिजे, म्हणजे जास्त पण एवढे पण नको, 20 ते वाटाणेच लागेल. तर इथं मी असं टाकून घेतलेले आहे वाटाणे, जेवढे मला असं लागतं. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही असं टाकून घेऊ शकता. इथं मी आता हे सगळं असं मिक्स केलेलं आहे. तर इथं मी असं टाकून घेतलेलं आहे. आणि आता हे थोडा वेळ परतून देते मी. त्यानंतर आपण याच्यामध्ये ॲड करणार आहे तांदूळ. तर हे आता असं हे परतत आहे. तर हे आपलं असं बऱ्यापैकी असं हे परतलेलं आहे सगळं. तर याच्यामध्ये मी टाकत आहे थोडीशी ही लाल तिखट, म्हणजे मसाला आहे तो थोडासा, तो याच्यामध्ये मी फक्त फ्लेवर येण्यासाठी थोडासा मी ॲड करत आहे. तर हे ऑलमोस्ट असं झालेलं आहे, परतलेलं आहे चांगल्या पद्धतीने. तर इथं मी टाकत आहे हे तांदूळ. तर हे तांदूळ असं खूप म्हणजे इंद्रायणी तांदूळ किंवा बासमती तांदूळ हे असं नाही, हे कुपनचा तांदूळ आहे आणि खूप छान भात होतो. स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे. तर याच्यात मी ॲड करते. तर इथं मी असे तांदूळ हे ॲड केलेले आहे आणि असं इथं मी टाकून घेतलेलं आहे. चांगलं सगळं पूर्ण असं मिक्स केलेलं आहे. आणि वास तर खूप छान येत आहे भाताचा. खूप साध्या पद्धतीने हा मी मसाले भात केलेला आहे, वाटाणा भात. आणि याच्यामध्ये वेगळं असं काहीच टाकलेलं नाही, जे वेगळं काय आहे ते सिक्रेट असं काहीच टाकलेलं नाही. आपले साधे खडे मसाले टाकलेले आहेत, हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत आणि हिरव्या मिरचीचं वाटण टाकलेलं आहे आणि वाटाणे टाकले, थोडेसे शेंगदाणे ॲड केले. तर इथं मी असं गरम पाणी हे असं करून घेतलेलं आहे. तर कधी पण तुम्ही मसाले भात जर करत असाल किंवा भाजी करत असाल तर त्याच्यामध्ये जर गरम पाणी टाकलं
तर त्याला चव ही भारी येते आणि टेस्ट पण चांगली लागते. तर इथं मी गरम पाणी असं मी इथं ॲड करून घेते जसं लागते मला तसं. तर इथं मी गरम पाणी असं ॲड केलेलं होतं आणि एकदा परत मी असं एकजीव सगळं करून मी असं हे करत आहे. तर बऱ्यापैकी जास्त पाणी घालायचं पण नाही आणि जास्त कमी पण नाही घालायचं, जास्त पण नाही घालायचं, कारण का चिकट भात हा मला आवडत नाही जास्त. तर मसाले भात जरा हा मोकळा सुटसुटीतच चांगला वाटतो. तर ऑलमोस्ट मी असं हे पाणी टाकलेलं आहे. तर याच्यामध्ये मी सगळं असं टाकून घेतलेलं आहे. तर खूप छान असं दिसत आहे, तर दिसतच असेल तुम्हाला. तर आता ह्याला मी कुकरला झाकण लावून याच्या मी दोन शिट्ट्या मी काढून घेत आहे. तर चला मग दाखवते परत. तर चला, मसाले भात असा मी फोडणीला टाकलेला आहे आणि त्याला वेळ लागतो आता 2 शिट्ट्या येईस्तोपर्यंत. तर चला तोपर्यंत मी बोलते तुमच्याशी. आणि खूप छान असा मसाले भात आहे, खूप छान पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने मी असा मसाले भात करत आहे. वेगळं असं काहीच केलेलं नाही त्याच्यामध्ये. म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये हे साहित्य असतातच. म्हणजे खूप सोप्या पद्धतीने मी असा मसाले भात केलेला आहे आणि मला खूप आवडतो. तर झाल्यावरतीच तुम्हाला मी दाखवते कसा झाला टेस्टला आणि कसा नाही ते. तर मला खरं तर खूप आज हे वाटतं की एवढे दिवस मी ब्लॉग का काढले नाही किंवा मी का तयार केले नाही ब्लॉग माझे आणि का मी पोस्ट केले नाही. कारण का आपण जी गोष्ट करतो किंवा ज्या हेतूने करतो तर तीच जर पूर्ण होत नसेल, तर जे ठरवतो आपण ते जर होत नसेल तर त्याला ठरवण्याला पण काही अर्थ नसतो. आणि जर प्रयत्न केला किंवा कुठली गोष्ट तुम्ही अशी ठरवलेली आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही प्रयत्नच केला नाही, तर ती असं आयतं असं कुठली गोष्ट कोणाला होत नाही. कारण कष्ट हे प्रत्येकालाच करावं लागतात. ती गोष्ट छोटी असो किंवा मोठी असो, काही असो, कष्ट हे कोणालाच चुकलेले नाही. आणि यूट्यूबवरती येणं हे माझं एक गृहिणी असल्यामुळं मी जॉबला बाहेर जाऊ शकत नाही किंवा जॉबला बाहेर गेलं तरी ही माझी आवड म्हणा. तर ह्या आवडीसाठी मी हे यूट्यूब चॅनल माझं ओपन केलेलं आहे. आणि आत्तापर्यंत मी शॉर्ट व्हिडिओ हे टाकत होते, पण लाँग व्हिडिओ हे मी टाकले नव्हते, कारण तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि आजपासून म्हटलं नवीन वर्ष सुरू होत आहे आणि चला मी म्हटलं कसंही का होईना, काही का होईना, कारण का कसं ना, माणूस हे आईच्या पोटात काहीच शिकत नसतो. तर माझी गावाकडची भाषा आहे, बोलण्याची पद्धत म्हणा किंवा हे थोडंसं ऑड वाटत असतं सगळ्यांना. पण नवीन आपण जे काम करतो, असं महिला हे सगळेच काम करत असतात घरामध्ये. जॉब करून काही महिला करतात. तर असं खूप काम करतात, सगळे खूप काम करतात. पण ते काम दाखवणं व्हिडिओ करून आणि बोलणं हे खूप अवघड आहे खरं तर. कारण का आपण असं किती करतो, किती बोलतो, पण व्हिडिओ मार्फत बोलणं किंवा व्हिडिओ काढून बोलणं, तर हे जरा थोडंसं अवघड आहे. आणि सवय लागोस्तोपर्यंत हे जरा थोडंसं कठीण जातं. एकदा सवय लागली की काही वाटत नाही कुठल्याही गोष्टीचं. तर हळूहळू मलाही सवय होईल आणि मीही हळूहळू शिकेल. तर गाईज, तुमचा सपोर्ट हा माझ्यासाठी लाख मोलाचा सपोर्ट आहे. मी परत एकदा बोलते, प्लीज माझ्या चॅनलला व्हिजिट करा, माझे व्हिडिओज बघा आणि माझ्या व्हिडिओजला लाईक करा आणि चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा. तर इथं मी बघत आहे, टी व्ही बघत आहे आणि मला हा कार्यक्रम खूप आवडतो. तर कोणाकोणाला आवडतो तर नक्कीच सांगा. तो तारक मेहता का उल्टा चष्मा. तर मी घरी हे बघत असते, मला खूप आवडतो पाहायला आणि मी पाहत असते. तेवढंच करमणूक पण होते आणि आपलं मन पण हलकं होतं. मनातल्या काही गोष्टी आहे, काही टेन्शन आहे, हे सगळं माणूस विसरून जातं. आणि ती कॉमेडी पण सिरियल आहे, तर खूप छान वाटतं बघायला. आत्ता पण माझी चालू आहे, एकीकडे मी व्हिडिओ काढते, एकीकडे माझी टी व्ही चालू आहे आणि तुम्हाला आवाज तर येतच असेल. तर चला मग, भात जर तयार झाला तर मी तुम्हाला दाखवतेच कसा झाला कसा नाही ते टेस्ट करून सांगते. तर या नक्की तुम्ही पण खायला. खूप साध्या पद्धतीने, खूप सोप्या पद्धतीने असं मी केलेलं आहे. तर आणि जे माझ्या व्हिडिओमध्ये जे रिअल आहे ना, तेच तुम्हाला पाहायला मिळणार आहे. खूप असं ओव्हर पाहायला मिळणार नाही किंवा
खूप असं काही ओव्हर करणार आहे असं काही नाही. जे मी रिअल आहे, माझी जी रिअल कंडिशन आहे, जी माझी रिअल परिस्थिती आहे तेच मी तुमच्या पुढे दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर नक्कीच आवडलं तर नक्कीच सांगा. तर चला, भाताच्या आता शिट्ट्या होत आहे आणि त्यानंतर दाखवते तुम्हाला मी कसा केलेला आहे तो भात. तर चला. तर गरम गरम असा वटाणा भात आपला तयार झालेला आहे आणि मी आता कुकर खोललेला आहे आणि खूप सारा मस्त असा दिसत आहे. तर थोडंसं चिकट झाला वाटतं, आय थिंक पाणी जास्त पडलं असं वाटतंय मला, पण बघू चला कसं होतंय ते. तर मी आता घेत आहे ताटात काढून. तर चला, फायनली असा मसाले भात इथं तयार झालेला आहे. खूप भारी दिसत आहे आणि ॲक्च्युली याला थोडंसं पाणी हे जास्त झालेलं आहे, कारण का करायला गेले एक आणि झालं एक, हे असं झालेलं आहे. पण दिसायला खूप छान दिसत आहे आणि आता आपण टेस्ट करून बघूयात कसं झालं आहे ते. तर फायनली आपला मसाले भात असा तयार झालेला आहे आणि खरं तर थोडीशी चूक झाली, करायला गेले एक आणि झालं एक. तर जी गोष्ट माझ्याबद्दल अशीच होती, जे मी करायला बघते ते काय होतच नाही. पण चला, ते पण छानच आहे. प्रयत्न तर केलेला आहे मी, असे नाही की प्रयत्न नाही केलेला. तर फक्त थोडंसं पाणी कमी जास्त झालेलं आहे भाताला, पण खूप छान झालेला आहे भात. तर चला टेस्ट करून बघते मी. तर या खायला तुम्ही पण. मी करते टेस्ट. गरम आहे. मस्त झालेला आहे भात, खूप छान. थोडंसं पाणी कमी पडलेलं आहे, सॉरी जास्त पडलेलं आहे, तरी खूप छान भात झालेला आहे आणि खूप छान पण लागत आहे. खूप साध्या पद्धतीने केलेला भात आहे आणि खूप छान पण झालेला आहे. तर या सगळेजण खायला भात. तर नक्कीच तुम्ही पण ट्राय करा तुमच्या घरी. खूप सोपा आणि साध्या पद्धतीने होणारा भात आहे आणि साहित्य पण ही खूप थोडीच आहे, मोजकीच आहे. ती प्रत्येकाच्या घरात अवेलेबल असतात हे. तर चला या खायला. तर कसा वाटला आजचा हा ब्लॉग, तर नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि आवडला तर व्हिडिओजला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर अशा नवनवीन रेसिपीज किंवा नवीन माझे डेली ब्लॉग्स हे तुम्हाला पाहायला मिळतील माझ्या चॅनलवरती. तर नक्कीच माझ्या चॅनलला व्हिजिट द्या. तर चला, भेटू मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय सगळ्यांना, टेक केअर ऑल, काळजी घ्या, बाय.